संभाजीनगरमध्ये पंचायत समिती सभापती निवडणुकीवरून राडा झालेला पाहायला मिळाला। भाजपचे कल्याण गायकवाड आणि अंबादास दानवेंमध्ये वाद उफाळला। ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 सदस्य भाजपने पळवल्याचा दानवेंचा दावा आहे। अंबादास दानवेंनी भाजप उमेदवार कल्याण गायकवाडांची कॉलर धरली। संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत एकूण 20 जागांपैकी भाजप 7, शिवसेना 6 तर ठाकरे गट 4, प्रहार 1, काँग्रेस 1 आणि राष्ट्रवादी 1 सदस्य विजयी झालेत। त्यामुळे सभापती पदाच्या निवडणुकीत ठाकरेंच्या सेनेने भाजपला दूर ठेवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचं निश्चित केलं होतं। त्यानुसार शिंदेंच्या शिवसेनेचा सभापती आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा उपसभापती करण्याचं ठरलं। परंतु निवडणुकीआधीच भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 पैकी 3 सदस्य पळवले आणि कुणकुण याची कोणाला लागताच अंबादास दानवे पंचायत समिती परिसरात दाखल झाले। त्यांनी तिथे हजर असलेले भाजपचे सभापती पदाचे उमेदवार कल्याण गायकवाड यांची कॉलर पकडत त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला। त्यावरून 2 गटात बाचाबाची झाली। मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांना बाजूला केलं। त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं।